नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपले YBD अकॅडमी या युट्यूब चॅनल वरती. मित्रांनो, चंद्रपूर डीसीसी बँक भरती 2024 विषय अतिशय महत्त्वाचं अपडेट आलेलं आहे. त्याविषयी संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओच्या माध्यमाने आपण बघणार आहोत. तर त्यासाठी नक्कीच या व्हिडिओला पूर्ण बघा. मित्रांनो बघा, आजच्या पेपरला देखील या अपडेट विषयी बातमी आलेली आहे आणि त्यासोबतच सर्वात महत्त्वाचं म्हणजे चंद्रपूर बँकेच्या ऑफिसला देखील आपण कॉल करून संपूर्ण माहिती विचारून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर सर्वप्रथम पेपरला काय बातमी आली होती, त्यानंतर जर म्हटलं तर वेगवेगळ्या वेबसाईटवरती सुद्धा तुम्ही वेगवेगळी बातमी बघितलेली असेल. त्यासोबत आपण ऑफिसला देखील कॉल केलेला आहे, तर त्यांच्याकडून काय उत्तर भेटलेलं आहे याच्याविषयी देखील माहिती या व्हिडिओच्या माध्यमाने आपण बघणार आहोत आणि त्यानंतर आपण चर्चा करणार आहोत नक्की चंद्रपूर डीसीसी बँक भरतीचे पेपर कधीपर्यंत होतील. आता काही विद्यार्थ्यांचे कमेंट्स येतील की नक्की अहमदनगर जिल्हा, सातारा जिल्हा, रायगड जिल्हा, इतर ज्या बँक भरती चालू आहे सध्या डीसीसी बँक भरतीमध्ये वेगवेगळ्या जिल्ह्यांच्या बँक भरती चालू आहे, तर त्यांचे पेपर कधी होतील. तर त्या 3 जिल्ह्यांविषयी माहिती मी उद्या सकाळच्या व्हिडिओमध्ये आपल्याला देण्याचा प्रयत्न करणार आहे. तर त्यासाठी चॅनलवरती तुम्ही पहिल्यांदा आला असाल तर सर्वप्रथम चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, जी बेल येते तिलाही क्लिक करून घ्या, जेणेकरून मी जेव्हा पण व्हिडिओ अपलोड करत असतो त्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला लगेच भेटून जाईल. तर चला आता फक्त आपण या व्हिडिओच्या माध्यमाने चंद्रपूर जिल्ह्याविषयी माहिती बघणार आहोत. चंद्रपूर जिल्ह्याच्या बँक भरतीविषयी जे पण महत्त्वाचं अपडेट आहे त्याच्यावरती आपण चर्चा करणार आहोत. सर्वप्रथम आपल्याला पेपरला काय बातमी बघण्यासाठी भेटलेली आहे यावरती आपण चर्चा करूया. हे सविस्तर जाणून घेतल्यानंतर आपण जो दुसरा आपला प्रश्न होता की नक्की आता पेपर कधीपर्यंत होतील याच्यावरती चर्चा करणार आहोत आणि आजच आपला चंद्रपूर ऑफिसला कॉल झालेला आहे, त्यांनी काय सांगितलं याच्याविषयी देखील माहिती या व्हिडिओच्या माध्यमाने मी तुम्हाला देणार आहे. तर जर तुम्ही चंद्रपूर डीसीसी बँक भरतीसाठी अर्ज केलेला असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाचा असणार आहे. तर बघा, आता सविस्तर माहिती आपण जाणून घेत आहोत. मित्रांनो बघा, आपल्याला काय माहिती दिलेली आहे. चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक तथा माजी अध्यक्ष मनोहर पाऊणकर यांनी उच्च न्यायालयात दाखल केलेल्या अवमान याचिकेची सुनावणी होईपर्यंत नोकर भरती प्रक्रिया पुढे ढकलावी असा आदेश राज्याचे सहकार आयुक्त श्रीकृष्ण वाडेकर यांनी दिलेला आहे. सहकार आयुक्त कार्यालयाकडून हा आदेश मंगळवारी बँकेला प्राप्त झाला असून या आदेशामुळे बँकेच्या अंतर्गत वर्तुळात मोठी खळबळ उडालेली आहे. तर हे आपल्याला अशा प्रकारचं बोर्डमध्ये महत्त्वाची इथं बातमी दिलेली आहे. पुढे बघा काय म्हटलेलं मित्रांनो, बँकेमध्ये मनुष्यबळाच्या अभावामुळे अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे. दरवर्षी 10 ते 15 कर्मचारी सेवानिवृत्त होत आहेत. यामुळे उपलब्ध कर्मचाऱ्यांवरती कामाचा ताण वाढत आहे. मंजूर आकृतीबंधापैकी 380 पदे रिक्त आहेत. ही पदे भरण्यासाठी राज्य सरकारने मंजुरी दिल्यानंतर बँकेने नोकर भरती जी प्रक्रिया आहे ती सुरू केली. मात्र गेल्या 2 वर्षात सातत्याने विघ्न येत आहेत. त्यानंतर पुढे म्हटलेलं आहे, विधानसभा निवडणुकीपूर्वी बँकेच्या नोकर भरती प्रक्रियेला गती मिळाली, परंतु आदर्श आचारसंहितेचे कारण पुढे करीत जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हा अधिकारी विनय गौडा ठीक आहे यांनी भरती प्रक्रिया पुढे ढकलण्याची सूचना केली. मात्र आता सहकार आयुक्तांनी भरती प्रक्रियेला स्थगिती दिलेली आहे. पुढे म्हटलेले बँकेतील नोकर भरती संदर्भात उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठातील याचिका क्रमांक, इथं आपल्याला याचिका क्रमांक दिसत असेल बघा, यानुसार आपल्याला पुढे काय म्हटलेले मित्रांनो, 19 ऑक्टोबर 2023 रोजी झालेल्या सुनावणीवेळी बँकेने उच्च न्यायालयात सादर केल्यानुसार बँकेची नोकर भरती टीसीएस संस्थेमार्फत करणार असल्याचे नमूद केले होते. जेव्हा 19 ऑक्टोबर 2023 ला सुनावणी झाली त्यावेळेस ठीक आहे, तेव्हा म्हटलं होतं बँकेतर्फे काही अशा प्रकारचं सांगण्यात आलं होतं की आता इथून पुढे म्हणजे आता जी नोकर भरती चालू आहे मित्रांनो जवळपास 380 जागांसाठी, तर ही जी बँक भरती होणार आहे हा जो कॉन्ट्रॅक्ट असणार आहे तो टीसीएस संस्थेमार्फत टीसीएस ला दिला जाणार आहे आणि आपली नोकर भरती किंवा परीक्षा जी असणार आहे टीसीएस पॅटर्न नुसार आणि किंवा टीसीएस कंपनीकडे हा कॉन्ट्रॅक्ट असणार आहे, परीक्षा घ्यायचं निकाल लावायचं काम हे यांच्याकडे देण्यात येईल अशा प्रकारचं नमूद केलं होतं. परंतु असं झालंय का? नाही. आता ही जी नोकर भरती आहे किंवा आता जे आपण ऑनलाईन अर्ज भरलेले आहेत मित्रांनो, तो कोणता पॅटर्न असणार आहे मित्रांनो किंवा कोणत्या कंपनीकडे कोणत्या संस्थेकडे हा कॉन्ट्रॅक्ट दिलेला आहे? आयटीआय ठीक आहे.
ITI लिमिटेड या संस्थेकडे हा कॉन्ट्रॅक्ट दिलेला आहे आणि याच्याच विरोधात आता नेमका पुन्हा उच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल केलेली मित्रांनो. त्यामुळे आपली बँक भरती स्थगित झालेली आहे आणि पुन्हा कधीपर्यंत सुरू होऊ शकते याच्याविषयी पुढे आपल्याला माहिती मी देणारच आहे. ठीक आहे, इथं अशा प्रकारचं नमूद केलं होतं. त्यावेळी पुढे आपल्याला काय म्हटलेलं आहे, उच्च न्यायालयाने 20 ऑक्टोबर 2023 रोजी ही याचिका निकाली काढली, म्हणजे हा प्रस्ताव मान्य केला आणि त्यानंतरच बँक भरतीला सुरुवात झालेली आहे. मात्र पुढे काय म्हटलेलं आहे, बँकेने संचालक मंडळाच्या ठरावाद्वारे हा जो करार आहे किंवा कोणाकडे काम दिलं, ITI लिमिटेड या संस्थेची नियुक्ती केली. म्हणजे ITI लिमिटेड या संस्थेला बँकचे जे पण पेपर आहेत, ऑनलाईन पेपर आणि निकाल, हे जे काम आहे ते ITI कंपनीकडे दिलं, TCS कडे दिलं का नाही. ठीक आहे, तर याच्या विरोधात, ठीक आहे, बँकेच्या या ठरावाच्या विरोधात माजी अध्यक्ष तथा संचालक मनोहर पाऊणकर यांनी उच्च न्यायालयात इथं अवमान याचिका दाखल केलेली आहे आणि इथं तिचा क्रमांक दिलेला आहे. हे तुम्हाला नेमकं कारण इथं समजून आलं, नक्की ही बँक भरती का पुढे झाली आहे, का स्थगित होत आहे, याचं तुम्हाला इथं कारण मिळालेलं असेल. ठीक आहे, कारण तुम्ही दुसरीकडे देखील बहुतेक ठिकाणी वाचलं असेल किंवा आपण व्हिडिओ बघितले असेल, वेबसाईटला बघितलं असेल किंवा कमेंट बॉक्समध्ये बघितलं असेल की नक्की ही नोकर भरती पैसे भरून होत असते, पैशांवरती काम चालतं, अशा प्रकारचं भरपूर तुम्ही ऐकलं असेल. तर त्याच हेतूने उच्च न्यायालयाने किंवा जे पण इथं मागील याचिका दाखल केली होती यांचं म्हणणं होतं की TCS कडे हा करार द्यावा, त्यामुळे आपली बँक भरती व्यवस्थित पार पडेल किंवा कोणत्या प्रकारची दुसरी जास्त जे पण दुसरे पैसे भरून जे काम होतात तर त्या प्रकारचं इथं काय होणार नाही, त्या हेतूने हे सर्व चालू होतं. परंतु तसं झालेलं नाहीये, दुसरीकडे करार दिला. त्या हेतूने पुन्हा इथं जर विचार केला तर मनोहर पाऊणकर यांनी अवमान याचिका पुन्हा उच्च न्यायालयात दाखल केलेली आहे. पुढे आपल्याला म्हटलं, या याचिकेत मनोहर पाऊणकर यांनी नोकर भरतीला स्थगिती देण्याचं, तसंच हा जो कॉन्ट्रॅक्ट आहे TCS व्यतिरिक्त कोणत्याही ठिकाणी देऊ नये किंवा कोणत्याही कंपनीकडे इथं देऊ नये, अशा प्रकारचं इथं म्हटलेलं आहे पुढे. ठीक आहे, आणि त्यानंतर पुढे बघा आपल्याला काय म्हटलेलं आहे, असे निर्देश बँकेला इथं देण्यासाठी या याचिकेद्वारे उच्च न्यायालयाला विनंती केलेली आहे, अशा प्रकारचं इथं म्हटलेलं आहे. आणि पुढे म्हटलेलं आहे, याची जी सुनावणी होणार आहे आता 3 डिसेंबरला होणार आहे मित्रांनो. म्हणजेच याची सुनावणी 3 डिसेंबरला होणार आहे. म्हणजेच तुमचं जे पण अपडेट आहे मित्रांनो, हे पुढील महिन्यातील, म्हणजेच येत्या डिसेंबर महिन्यामध्ये 3 ते 5 डिसेंबर पर्यंत तुम्हाला हे अपडेट मिळून जाईल, अशा प्रकारचा माझा एक अंदाज आहे मित्रांनो. आज आपला बँकेशी देखील आपण बँक ऑफिसला देखील कॉल केला होता, त्यांचं काय म्हणणं आहे हे देखील आपण बघणार आहोत. अजून एक आपल्याला महत्त्वाची इथं सूचना दिलेली मित्रांनो, उच्च न्यायालयात अवमान याचिका आपल्याला इथं असल्यामुळे म्हटलेलं आहे, सुनावणी होईपर्यंत नोकर भरती जी नोकर भरतीची प्रक्रिया आहे ती करण्यात येऊ नये, असे निर्देश शासनाने दिलेले आहेत. म्हणजे आता वरतूनच उच्च न्यायालयाकडून आदेश आलेले आहेत की नोकर भरती इथं जोपर्यंत पूर्ण त्यांचा काही निर्णय असेल तो होत नाही तोपर्यंत या भरतीला सुरुवात करू नये. पुढे जर म्हटलं तर शासनाचे जे पत्र आहे मंगळवारी प्राप्त झाले असून बँकेतील जे मनुष्यबळ आहे ते कमी मनुष्यबळ आहे, ठीक आहे, अत्यंत कमी मनुष्यबळ आहे, हे पाहता शासनाला पुन्हा एकदा विनंती करून या संदर्भात लवकरात लवकर एखादा मार्ग काढून द्यावा, अशा प्रकारची इथं मागणी केली आहे. त्यांनी देखील सांगितलं आहे की लवकरात लवकर काही ना काही मार्ग काढून लवकरात लवकर जे पण असेल तो निर्णय इथं घेतला जाईल, तोपर्यंत बँक भरती इथं स्थगित राहावी, अशा प्रकारचा आदेश देखील जाहीर केलेले आहेत. ठीक आहे, संपूर्ण माहिती तुम्हाला इथं समजून आली, नक्की काय बातमी आहे या संदर्भात तुम्हाला समजून आलं. तर बघा आता तुम्ही वाट बघत असाल की नक्की आज तुम्ही ऑफिसला कॉल केला होता तर त्यांनी काय सांगितलं, याच्या संदर्भात आता थोडक्यात माहिती तुम्हाला देऊन घेतो मित्रांनो. ठीक आहे, तर बघा आजच आपला चंद्रपूर ऑफिसला कॉल झालेला मित्रांनो. त्यांच्या माहितीनुसार, ठीक आहे, त्यांनी स्पष्टपणे सांगितलेलं की आता जर म्हटलं तर ही जी बँक भरती पुढे गेली होती त्याचं त्यांनी पहिलं कारण सांगितलं, ते कारण होतं आदर्श आचारसंहिता. याच्यामुळे ही बँक भरती पुढे गेली होती. 23 ते 25 दरम्यान हे सर्व कामकाज पूर्ण झाल्यानंतर 25 किंवा 26 तारखेला तुम्हाला अपडेट मिळेल, अशा प्रकारे जे आम्ही कॉल केला होता तर त्यांच्याकडून अशा प्रकारे इथं उत्तर मिळालेलं आहे की 25-26 तारखेला तुम्हाला जे पण अपडेट असेल ते भेटून जाईल. परंतु आजच्या पेपरला ही बातमी आलेली आहे, त्यासोबत जर म्हटलं तर आपल्याला वरतून आदेश आलेले दिसत आहेत. त्या हेतूने जर आपण एकत्रित विचार केला तर माझ्या अंदाजानुसार, वैयक्तिक अंदाजानुसार तरी सांगतो 3 ते 5 दरम्यानपर्यंत, 3 ते 5 डिसेंबर पर्यंत तुमची नोकर भरतीविषयी कोणत्याही प्रकारचं अपडेट येऊ शकत नाही किंवा तारखा जाहीर होऊ शकत नाही. जेव्हा उच्च न्यायालयाचे जे पण आदेश असतील किंवा जो पण निर्णय लागणार आहे
ही याचिका इथे याची सुनावणी कधी होणार आहे 3 डिसेंबरला. तर 3 डिसेंबरला सुनावणी झाल्यानंतरच या पदभरतीला पुन्हा नव्याने सुरुवात होईल मित्रांनो. तोपर्यंत काही पदभरतीविषयी कोणत्याही प्रकारचं अपडेट येऊ शकत नाहीये. तर अशाच प्रकारचं असतं या बँकेचं. काही ना काही मध्ये ना मध्ये घुसपाट निघत असतं. एकदा कंपनीच दुसरी, त्यासोबत आदर्श आचारसंहिता, तारखा येऊन बाकीचे हे बँक भरती असतात. याच्यामध्ये काही ना काही इथं घोटाळे चालत असतात. कारण यामध्ये मोठा वाटा असतो. यामध्ये जर म्हटलं तर आमदार, खासदार यांचा मोठा वाटा असतो किंवा सहभाग असतो. त्यामुळे या बँक भरतीला कुठं ना कुठं कायमस्वरूपी कुठं ना कुठं अशा प्रकारचे थोडेफार आपल्याला मागे पुढे झालेले बघण्यासाठी भेटत असतात मित्रांनो. ठीक आहे. आता बाकी जर म्हटलं तर सातारा, अहमदनगर, रायगड या जिल्ह्यांविषयी अपडेट तुम्हाला उद्या सकाळी आपल्या या चॅनलवरती बघण्यासाठी भेटून जाईल. त्याच्यावरती सेपरेट चर्चा आपण करणार आहोत. या बँक भरतीविषयी तुम्हाला माहिती दिली. आतापर्यंत जर म्हटलं तर तुमचे भरपूर कॉल SMS आलेले आहेत. पुन्हा एकदा सांगतो, व्हिडिओ पूर्ण बघत जा. आपला जो निकाल आहे 3 ते 5 तारखेपर्यंत लागेल. 3 तारखेला सुनावणी होणार आहे. म्हणजे 3 तारखेला सुनावणी झाल्यानंतर 5 तारखेपर्यंत आपल्याला अपडेट भेटून जाईल. तर अपडेट आल्यानंतर चॅनलवरती तुम्हाला भेटून जाईल. चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. जी बेल येते तिलाही क्लिक करून घ्या, जेणेकरून मी जेव्हा पण व्हिडिओ अपलोड करतोय त्याची नोटिफिकेशन तुम्हाला लगेच भेटून जाईल. ठीक आहे. तर अशा प्रकारचं हे महत्त्वाचं अपडेट होतं मित्रांनो. हे तुम्हाला सांगून घेतलं. हे स्पेशल DCC बँक भरतीसाठी असणार आहे. चंद्रपूर DCC बँक भरतीसाठी असणार आहे. बाकीच्या इतर बँक भरतींचा यशाशी काही संबंध नाही मित्रांनो. फक्त चंद्रपूर DCC बँक भरतीसाठी हे अपडेट होतं. ठीक आहे. बाकी आपण बँक भरतीच्या जे पण अहमदनगर, सातारा वगैरे आहेत याच्यावरती डिटेलमध्ये माहिती उद्याच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत. तर चॅनलवरती पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. जी बेल येते तिलाही क्लिक करून ठेवा, जेणेकरून मी जेव्हा पण व्हिडिओ अपलोड करत असतो त्याची नोटिफिकेशन तुम्हाला लगेच भेटून जाईल. तर चला भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.